हॅलो फ्रेंड्स, आज आपण 1 किलो गाजरचा हलवा फक्त 1 वाटी दुधामध्ये बनवणार आहोत. एकदम हलवाई स्टाईल खूप साऱ्या टिप्ससह हा व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा. हिवाळा सुरू होताच मार्केटमध्ये गाजर भरपूर प्रमाणात येतात. तर हलव्यासाठी आपल्याला खास लाल कलरची रसाळ अशी गाजरे निवडून घ्यायची आहे. हे 1 किलो गाजर आहे. तुम्ही याचं प्रमाणही वाढवू शकता. आज आपण 1 किलोचा गाजरचा हलवा बनवणार आहोत. त्यासाठी मी 1 किलो गाजर पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करून घेतले होते. आता आपण याची साल काढून घेऊया. गाजरच्या हलव्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर आपल्या चॅनलवर गाजरच्या हलव्याच्या 4 ते 5 वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. त्यामध्ये युनिक पद्धतीने लो कॅलरी आणि लो फॅट, बिना तूप, बिना साखर, बिना दूध, बिना खवा, बिना मिल्क पावडरचा गाजरचा हलवा कसा करायचा याची रेसिपी अपलोड झालेली आहे. त्याचबरोबर हलवाई स्टाईल 1 किलो गाजरचा हलवा कसा करायचा याची पण रेसिपी अपलोड आहे. तसेच बिना खवा फक्त 1 चमचा तुपात गाजरचा हलवा कसा करायचा याची रेसिपीही चॅनलला अपलोड झालेली आहे. तर तुम्हाला या सर्व रेसिपी बघायच्या असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि आय बटनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या सर्व रेसिपी बघू शकता. तर आपण अशा प्रकारे सर्व गाजराची साल काढून घेतलेली आहे. गाजराचा शेवटचा आणि टोकाचा भागही आपल्याला काढून टाकायचा आहे. आता आपण याला किसणीने किसून घेणार आहोत. तुम्हाला जर किसणीने किसायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही याचे छोटे छोटे तुकडे करून मिक्सरलाही फिरवून घेऊ शकता. अशा प्रकारे सर्व गाजर आपण किसून घेतलेले आहे. तर हलवा आपण आज कुकरमध्ये करणार आहोत. त्यासाठी गॅस ऑन करायचा आहे. त्यावर मी जाडबुडाचं कुकर ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे. त्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहे. यामध्ये काजू आणि बदामाचे काही काप करून आपण याला चांगलं भाजून घेणार आहोत. सोनेरी रंग येऊपर्यंत आपण याला भाजायचं आहे. 2 ते 3 मिनिटांमध्ये याचा कलर चेंज व्हायला लागतो. त्यानंतर आपल्याला हे काढून घ्यायचे आहे. थोडा सोनेरी रंग आला की आपण याला काढून घेतलेला आहे. उरलेल्या तुपामध्ये किसलेले गाजर घालायचे आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि चमच्याने याला 5 मिनिटं सतत हलवत राहायचं आहे. त्यामुळे यातील पाण्याचा अंश कमी होईल आणि गाजराचा रंग थोडासा बदलायला लागतो. रंग बदलल्यानंतर यामध्ये आपण फुल फॅट अशी 1 वाटी मलाई घातलेली आहे. ही 2 दिवसाची मलाई आहे आणि 1 वाटी फुल फॅट दूध घातलेलं आहे. आता चांगलं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. 1 किलो गाजरचा हलव्यामध्ये आपण 1 वाटी दूधच घातलेलं आहे. 1 वाटी दुधामध्ये हा हलवा अगदी हलव्यासारखा छान मऊसूद होतो आणि टेस्टही खूप छान लागते. आता दूध आटल्यानंतर आपण यात 1.5 वाटी साखर घातलेली आहे. 1 किलो गाजरच्या हलव्यासाठी 250 ग्राम साखर इथे घातलेली आहे. आता मिक्स करून आपण याला कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. या ठिकाणी टिप्स अशी आहे, जर तुम्हाला यात मावा घालायचा असेल तर तुम्ही 200 ग्राम मावा बारीक करून घालू शकता. मावा नसेल तर तुम्ही मिल्क पावडर 1 वाटी घालू शकता. नसेल तर तुम्ही यात कंडेन्स मिल्कही घालू शकता. तुम्ही बघू शकता 2 शिट्ट्या झाल्यानंतर हलवा छान असा तयार झालेला आहे. कुकरचं झाकण काढल्यानंतर हलव्यात थोडंसं पाणी वाटत असेल तर त्याला मंद आचेवर पुन्हा थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. पाणी आटल्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातले आहे आणि 1 मोठा चमचा वेलची पूड घातलेली आहे. 1 चमचा आपल्याला पुन्हा साजूक तूप घालायचं आहे. वरतून साजूक तूप घातल्याने हलव्याला एक छान कलर येतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल बटन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे अपडेट मिळत राहील. हलवा सर्व करूया. त्यावर बदाम आणि काजूच्या तुकड्यांनी गार्निश करायचं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.